जय भीम नमोबुद्धाय. घेऊया आढावा आजच्या बातम्यांचा. HMPV विषाणू संदर्भात जनतेने घाबरण्याचे कारण नाही. महाराष्ट्र शासन यावर लक्ष ठेवून आहे. आरोग्य यंत्रणेला आदेश दिले आहेत. याबद्दलची माहिती मुख्यमंत्री यांनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना दिली. कोल्हापुरातील नांदणी येथे पंचकल्याण महोत्सवाला मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, या विषाणूबद्दल सरकार सक्षम असून जनतेने घाबरू नये असे आवाहन त्यांनी केले. यापूर्वी देखील हा व्हायरस आलेला आहे. पुन्हा त्या व्हायरसचा चंचू प्रवेश होताना दिसतो आहे. या संदर्भात जी काही ॲडवायझरी आहे ती आम्ही लवकरच त्या ठिकाणी जारी करू. आता 3 वाजता केंद्र सरकारचं जे आरोग्य मंत्रालय आहे ते देखील राज्यांसोबत त्या ठिकाणी कॉन्फरन्स करून या संदर्भातली सगळी माहिती मी उपलब्ध करून देणार आहे. आणि त्यानंतर काय काळजी घ्यायची आहे ती काळजी आपण घेऊ. आता लगेच पूर्णपणे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही आहे. किंवा माझी माध्यमांनाही विनंती आहे की या संदर्भात कपोलकल्पित माहिती किंवा कोणी काही सांगतं अशा प्रकारची माहिती देऊ नका. जी अधिकृत माहिती येईल ती अधिकृत माहितीच माध्यमांनी देखील पोहोचवली पाहिजे. ते जास्तीत जास्त अधिकृत माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. आज आरोग्य विभागाची बैठक झालेली आहे आणि आता केंद्रीय आरोग्य विभागासोबत बैठक ऑनलाईन चाललेली आहे. खेरडा जिरापूर येथील महिला हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. इथं पिऊ नका मित्रा इथं देऊ नका. थांबा थांबा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2024-25 पासून ऑनलाईन पोर्टलवर करण्यात आली आहे. 26 डिसेंबर रोजी ही योजना तालुका स्तरावर करण्यात आली असून अर्ज भरण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती कोल्हापूर समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलशी बोलताना दिली. पात्र योजनेतील विद्यार्थ्यांनी कोल्हापूर, इचलकरंजी महानगरपालिका व तालुका स्तरावरील हद्दीतील 5 किलोमीटर अंतरावरील असणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरावेत असे साळे यांनी सांगितले. नमस्कार, मी सचिन साळे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागातील शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना चालू केलेली आहे. सन 2024-25 या सालापासून ही योजना जी आहे ती योजना ऑनलाईन पोर्टलवर चालू केलेली आहे. पोर्टलची लिंक प्रेस नोटद्वारे सर्व महाविद्यालयांना कळवलेली आहे. आणि ह्यावर्षी ह्या योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे ही योजना तालुका स्तरावर पण ह्यावर्षी ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज 15 जानेवारी 2025पर्यंत द्यायचे आहेत. ह्या योजनेची जी पात्रता, निकष, अटी शर्ती आम्ही सर्व महाविद्यालयामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि जे पात्र लाभार्थी आहेत
की जे वसतिगृहात ॲडमिशन घ्यायला पात्र आहेत आणि त्यांना प्रवेश मिळालेला नाहीत, हे विद्यार्थी ह्या योजनेसाठी पात्र ठरू शकतात. तर माझी सर्व महाविद्यालयांना आणि सर्व पात्र अनुसूचित जातीतील पात्र लाभार्थ्यांना विनंती आहे की आपण या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. याबाबत काही अडचण आल्यास आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला. पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम. प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही. नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद. राहण्याची ही उत्तम व्यवस्था. वन डे पॅकेज 699 पासून सुरू. लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल. अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट. बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर. मोबाईल 7276366752 किंवा 9021433560. आंबेडकरी युवकांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा उद्योग निवडून आपले करिअर घडवावे असे मत रोहित पाणी फिल्टरच्या उद्घाटन प्रसंगी नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा वामनदादा कर्डक संयोजन समितीचे अध्यक्ष संजय निवडंगे यांनी व्यक्त केले. या प्रसंगी दत्ता निवडंगे यांच्या हस्ते रोहित पाणी फिल्टरचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी संजय निवडंगे, सर्व समाज बांधवांना जय भीम. महाकवी वामनदादा कर्डक या जयंतीचा संयोजक असतो नांदेड. आज माझ्या मोठ्या मुलाने अनिकेत संजय निवडंगे यांनी पाणी फिल्टरचा प्लॅन्ट आज खोब्रागडे नगर नंबर 1 या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. आणि त्या सुरुवात करण्यासाठी त्या कार्यक्रमाचं उद्घाटन म्हणून माझे वडील दत्ता लक्ष्मण निवडंगे आणि आई परागबाई दत्ता निवडंगे हे आज यांचं 85 ते 90 वर्ष वय असून त्यांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्या हस्ते या ठिकाणी आम्ही उद्घाटन केलेलं आहे. आणि मला फार आनंद होतो की माझे मुलं कुठल्या तरी उद्योगाला लागले. आणि पाणी प्लॅन्ट आणि किराणा जनरल स्टोर्स आम्ही 2014मध्ये चालू केलं. त्यामध्ये मला म्हणजे सहकारी चांगल्यापैकी आमचे डॉक्टर दिलीपजी कंधारे नेत्ररोग तज्ज्ञ यांनी फार प्रोत्साहन दिलं. आणि मला स्वतः दुकान टाकून त्यांनी म्हणले की कार्यकर्ता असा नाही राहिला पाहिजे की आपण ती दुकान चालवून घर चालतं आणि तुम्ही मग कितीही फिरा, तुमच्याकडे एवढे कलावंत वगैरे येतात, तर आपण कसं करणार. तर त्यासाठी त्यांनी उद्योग असला पाहिजे हे सरांनी मला सांगितल्यामुळं आणि सरांनी आर्थिक सहकार्य केल्यामुळं मी आज या ठिकाणी सर्व समाजात वावरतो. आणि ह्या प्लॅन्टला मला अजून चांगलं फार खूप आनंद झाला. मला त्याबद्दल सर्वांचा आभारी. जय भीम. पंचशील धम्मध्वज दिनानिमित्ताने तिवसा येथील आनंदवाडी परिसरात पंचशील धम्म यात्रेचे आयोजन करण्यात आले असून शांती संदेश रॅली काढण्यात आली. यावेळी अत्यंत शिस्तबद्ध रीतीने हजारो भीमसैनिकांनी यात सहभागी होऊन शांतीचा संदेश दिला. यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच महापुरुषांची प्रतिमा लावून रॅली काढण्यात आली. गेल्या 25 वर्षांपासून तिवसा येथे पंचशील धम्म यात्रेचे आयोजन करण्यात येते. विदर्भात ही एकमेव यात्रा असून 6 ते 8 जानेवारीपर्यंत ही यात्रा भरते.
तिवसा येथील डॉक्टर आंबेडकर सभागृहापासून या शांती संदेश रॅलीला सुरुवात करण्यात आली। शहरात रॅली फिरल्यानंतर या रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले। यावेळी समता सैनिक दलाने मानवंदना दिली। 3 दिवस चालणाऱ्या या यात्रेत विविध कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले। जगमग उठे दो तब मानो तू मुख से जन जन के जग जिसने जन जन के व्याकुल मन का जिसकी हिरण को जिल्हा मराठी पत्रकार संघ नांदेड तर्फे नांदेड जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। छत्तीसगडमधील पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या या संदर्भात जिल्हा मराठी पत्रकार संघ नांदेड यांच्या वतीने मागणी करण्यात आली। मुकेश चंद्रकार जे छत्तीसगडमधले पत्रकार आहेत त्यांच्यावर ज्या पद्धतीने निर्गुणपणे हत्या त्यांची केली, त्यांना चेंबरमध्ये कोंडून मारल्या गेले। त्याने एक विकास निधी जो हडप करण्याचा गुत्तेदाराने प्रयत्न केला होता तो त्यांनी उघडकीला प्रयत्न केला आणि शासनाकडून त्यांना वसुलीचे आदेश आले आणि त्या रागापोटी त्यांनी त्या पद्धतीने त्यांची हत्या केली। ही निषेधार्ह बाब आहे आणि हे असा प्रकार कुठे अन्यत्र घडू नये। शेवटी पत्रकार आपल्या कुटुंबातलाच आहे ना, शेवटी आपण पत्रकार आहोत, आपली उपजीविका साधन पत्रकारिता आहे। मग अशा वेळी पत्रकारावर असा अन्याय होत असेल तर ते रोखण्यासाठी आणि भविष्यात अशी घटना या कुठेच घडू नये देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये तर घडूच नाही यासाठी निषेध व्यक्त करून आदरणीय अमित शहाजी आपले देशाचे गृहमंत्री त्यांच्या पर्यंत हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही पाठवलेलं आहे। लवकरात लवकर त्या गुन्हेगारांना फास्ट ट्रॅकवर त्यांचं कोर्ट चालवून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी आमची मागणी। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। भारतीय इतिहासात पहिले स्वातंत्र्य युद्ध सुरू करणारे व अखेरपर्यंत अजिंक्य राहिलेले स्वातंत्र्य योद्धा म्हणून महाराजा छत्रपती यशवंतराव होळकर यांचे नाव इतिहासात अजरामर आहे असे प्रतिपादन बबनराव रानगे यांनी केले। प्राध्यापक नितीन सोंजे, डीजे भास्कर, महेश मचले, शहाजी सिद्ध यांची भाषणे झाली। स्वागत बाबूराव बोडके यांनी तर प्रास्ताविक बयाजी शेळके यांनी केले। सूत्रसंचालन दत्ता बोडके यांनी केले। आभार मेघना गावंडे यांनी मानले। श्रावणे प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा जिल्हा नांदेडच्या वतीने जागतिक धम्मध्वज दिनानिमित्त भदंत पय्याबुधी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली खुरगाव ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत
15 किलोमीटर अंतराची 145 मीटर लांबीचा महाध्वज घेऊन महापदयात्रा काढण्यात आली। रिपब्लिकन हक्क परिषदेचे अध्यक्ष रमेश सोनाळे यांच्या हस्ते भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून व पंचशील ध्वजारोहण करून या महाधम्म ध्वज महापदयात्रेचे उद्घाटन करण्यात आले। खुरगाव येथून निघालेल्या या महाधम्म यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत होते। पासदगाव, नरली, भावसार चौक, राजकॉर्नर मार्गे ही महाधम्म यात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत नेण्यात आली। महाधम्म यात्रेत लेझिम पथकासह समता सैनिक दल, बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। आगमनार्थ जागले तुझ्या गुरुचे सद्गुरु चिमण्या पाखरांना स्वागत आहे गीत गायले दाराकडे वळले तुझ्या गौतमाची पावले गाडीत गाडीत आबा शंकर मल्हारी कुळात अधिकारी आता आली भालदारी आज 8 जानेवारी 2025 हा दिवस जागतिक पंचरंगी महाधम्म ध्वज दिन आहे। श्रीलंका या राष्ट्रामध्ये 1880 मध्ये विद्वान भिक्खूंची, जगातल्या विद्वान उपासकांची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असं ठरवण्यात आलं की एक बौद्ध धम्माचं एक प्रतीक असलं पाहिजे। त्यामुळे पंचरंगी धम्मध्वजाची निर्मिती करण्यात आलेली आहे की जे पंचरंगी धम्मध्वज जे निळा रंग आहे, सर्व व्यापणारा निळा रंग आहे, पिवळा रंग आहे, शुद्धतेचं प्रतीक आहे। त्याच्यानंतर जो तांबडा रंग आहे शौर्याचं, धैर्याचं एक प्रतीक आहे। पांढरा रंग हे शुद्धतेचं प्रतीक आहे। त्यानंतर जो केसरी रंग आहे तो त्यागाचं प्रतीक आहे। त्यामुळे हा धम्मध्वज माणसाला एक ऊर्जा देणारा हा धम्मध्वज आहे। त्यामुळे प्रत्येक बौद्ध उपासक उपासिकाने आपल्या घरावर दर वर्षी 8 जानेवारीला पंचरंगी धम्मध्वज लावून त्याचा सन्मान केला पाहिजे। गेल्या 2024 पासून आपण ह्या धम्मध्वज दिनाच्या निमित्तानं महारॅली काढतो। पण या रॅलीचे सूत्रधार भैया बोधी थेरो यांनी हा इतिहास शोधला आणि या धम्मध्वज जागतिक दिनाच्या निमित्तानं नांदेडमध्ये 2024 पासून आज देखील 8 तारखेला महारॅली निघालेली आहे। हजारोच्या संख्येने जे उपासक उपासिका, अनेक संघटनेचे लोक या रॅलीला शुभेच्छा देतात। मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी आहेत। इतिहास आहे, इतिहास दडला गेलेला आहे। पय्या बोधी महाथेरोने हे इतिहास पुढे आणला आणि जनतेला सांगितलं की हा धम्मध्वजाचा दिन आहे आणि या दिवशी आपण ही रॅली काढली पाहिजेत। या महारॅलीला माझ्या शुभेच्छा आहेत। पय्या बोधी यांच्या कार्याला शुभेच्छा आहेत। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो। मागच्या वर्षीपासून नांदेडमध्ये शेजारीच असलेल्या खुरगाव श्रामीण केंद्रातून आदरणीय भंते पय्या बोधी हे पंचशील धम्मध्वजाची रॅली इथून काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत नेऊन विसर्जित करत असतात। माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात कुठेही पंचशील धम्मध्वजाची रॅली एवढ्या मोठ्या प्रमाणात, एवढ्या उत्साहात कधीच निघालेली नाही। ज्याची सुरुवात नांदेडमध्ये आदरणीय भदंत पय्या बोधी यांनी सुरुवात केलेली आहे।
माझं स्वतःचं असं मत आहे की पंचशील ध्वजाची ही जी रॅली आहे भारतातल्या प्रत्येक शहरातल्या लोकांनी काढावी आणि पंचशील ध्वजाचा सन्मान करावा। जो धर्म आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म दिलाय त्या धम्माचं पाठराखण करण्याचा प्रयत्न या रॅलीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न भदंत पय्याबोधीच्या मार्फत होत आहे आणि ते अतिशय स्तुत्य कार्यक्रम आहे। त्याच्यासाठी सर्व बौद्धवासियांच्या तर्फे त्यांना धन्यवाद। मी भरत कुमार कानिंदे आज धम्मध्वजा दिन या निमित्तानं खुरगाव इथून श्रामनेर शिबिरामधून ही रॅली निघालेली आहे। आदरणीय भंते पय्याबोधी यांच्या नेतृत्वाखाली सदरी रॅली निघाली आहे। ही रॅली नेरली, पासदगाव, नांदेडच्या विविध विभागामधून विविध जागेमधून ही रॅली श्रीनगर, महात्मा फुलेचा पुतळा आणि बाबासाहेबांच्या तथागत गौतम बुद्धाच्या मूर्तीची नियोजित जागा आहे त्या जागेवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत जाऊन तिथं या रॅलीचं विसर्जन होणार आहे। ही रॅली फार मोठ्या उत्साहामध्ये इथं साजरी होत आहे। अनेक तुम्ही बघता आहात की भरपूर लोकांचा इथे सहभाग आहे आणि या ध्वज दिनाच्या निमित्तानं मी सर्वांना बौद्ध बांधवांना शुभेच्छा देतो। जय भीम, जय क्रांती। आज धम्मध्वजाची रॅली निघत आहे। त्या रॅलीचं स्वागत करण्यासाठी प्रभाग क्रमांक 2च्या वतीनं या सर्व जनता आम्ही मिळून त्यांचं स्वागत या ठिकाणी करतोय। सर्व जनसमुदाय फार उल्हासामध्ये आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आम्हाला पंचध्वज दिलेला आहे त्याचा मान सन्मान करण्याचा आम्हाला एक या ठिकाणी संधी मिळालेली आहे, त्यामुळे आम्ही कृतज्ञ आहोत। महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला मी सुरुवातीला पंचायत प्रणाम करतो। मी साना भालेराव, अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा उत्तर नांदेड। आज 8 जानेवारी 2025 आदरणीय पय्याबोधी यांच्या नेतृत्वाखाली धम्मध्वज रॅली निघालेली आहे। हा एक धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं एक माध्यम आहे। अशाच प्रकारचं सगळ्या जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण देशामध्ये, राज्यामध्ये, राष्ट्रामध्ये हे अशा धम्मध्वज रॅली निघणं अत्यंत गरजेचं आहे। त्या माध्यमातूनच आपल्या धम्माचा प्रचार आणि प्रसार पूर्ण होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण होण्याचं काम त्या माध्यमातूनच होते। म्हणून पय्याबोधी आणि त्यांचे जे संघ आहे, संघ आहे, त्यांना मी वंदन करतो। सर्वांना माझा सप्रेम जय भीम। आज धम्मध्वज रॅली आहे आणि ही रॅली खुरगाव येथून निघत आहे। भदंत पय्याबोधी महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली होत आहे। कारण ही रॅलीचं स्वागत आम्ही आत्ताच जस्ट केलेलं आहे आणि ही रॅली पुढेही जात आहे। तथागत नगर येथून सर्व महिला मंडळ या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि ऑल नांदेडमधले बरेच उपासक आणि उपासिका या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। ही रॅली समोर आता श्रीनगर राजकॉर्नर येथे जात आहे आणि या रॅलीचं विसर्जन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जाऊन विसर्जित होत आहे। आज जागतिक धम्मध्वजानिमित्त पासदगाव येथे पूज्य भदंत पय्याबोधी यांच्या नेतृत्वाखाली धम्मध्वजाची भव्य रॅली निघत आहे। तरी आम्ही त्या पासदगावकरांच्या वतीने त्यांचं पूर्ण गावकऱ्याच्या वतीने स्वागत करत आहोत आणि त्यांनी बौद्ध धम्म प्रचारकासाठी खूप मोठं योगदान त्यांचं आहे। जय भीम मीडियाच्या बातमीपत्रात घेऊया इथेच विश्रांती। पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन। जय भीम।